नागपूरचं अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीच ठाणे शहराच्या संदर्भामध्ये विधानसभेत आवाज उठवणारे आमदार संजय केळकर माझ्यासोबत आहेत। साहेब, आज एकदम अतिशय महत्त्वाचा मुद्दा सफाई कर्मचाऱ्यांबद्दल आज विधानसभेत मांडलेला आहे, काय नक्की? महाराष्ट्रातले जे सफाई कामगार आहेत त्यांचा वारसा हक्काचा प्रश्न जो आहे तो खूप वर्ष प्रलंबित आहे। मी सातत्याने भूमिका मांडतोय की जो जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार, त्याच्यामध्ये जातनिहाय तुम्ही काही करण्याची गरज नाही। आणि त्यात देखील लाडपागे समितीने जी दिलेला आहे त्यांचा रिपोर्ट तो देखील शासनाने स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे शासनाने याच्यामध्ये ही जी न्यायालयीन लढाई पण चालू आहे एका बाजूला, त्याच्यामध्ये लक्ष घालून न्यायालयीन लढाई जिंकून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे। कारण शेवटी त्यांचा वारशाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि सफाई कामगार जे आहेत ते सर्व समाजामधले आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला जो सफाई कामगार आहे त्याला त्याचा वारसा हक्क मिळण्याकरता शासनाने तातडीने लक्ष घालावं अशी मी मागणी केली आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये न्यायालयामध्ये हे मॅटर आहे आणि मला खात्री आहे, कारण शासनाने तर लाडपागे समिती स्वीकारलेली असल्यामुळे शासनाचं म्हणणं जे आहे ते आम्ही जे म्हणतोय त्याच्या बाजूनेच आहे, पण त्याला गती देण्याचं काम जे आहे त्यांनी केलं तर हा प्रश्न लवकर सुटेल। साहेब, नेहमी ठाणे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत असता, मागे देखील जी टँकर लॉबी आहे पाणी पुरवठा करणारी त्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला होता। आणखीन 2 दिवस अधिवेशन आहे, कुठले कुठले प्रश्न अजून उपस्थित केले? ठाणे शहराचे आता बघा की खाडी किनारी ज्या पद्धतीने चाललेला आहे, म्हणजे मँग्रोव्ज हा आपला जीवन आहे आणि मँग्रोव्जची कत्तल करून म्हणजे एवढं मोठं संगनमत आहे याच्यामध्ये। जर त्या ठिकाणी हे मँग्रोव्ज उद्ध्वस्त करण्याचं काम जर केलं गेलं आणि त्याला अधिकारी जर त्याला पाठीशी घालायला लागले तर गावाच्या गावं उद्ध्वस्त होतील आणि त्याच्यामुळे तो विषय आहे। डम्पिंगच्या संबंधी विषय आहे, कचऱ्याची विल्हेवाट जी आहे, प्रचंड ठाण्यामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि तो देखील विषय जो आहे। आणि फेरीवाला धोरण हे अजून झालेलं नाही, तर तो देखील विषय या जी काही 2 दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये घेणार आहे। नंतर देखील मी पाठपुरावा करणार आहे। आधी मी अनेक विषय घेतले, त्याला यश पण मिळालं, पण पाठपुरावा करायला लागतो आणि तो पाठपुरावा करण्याचं काम करून ठाणेकरांना दिलासा देण्याचं काम देखील या माध्यमातून विधिमंडळ आणि विधिमंडळाच्या बाहेर काम करून आपण पुढच्या काळामध्ये देखील करणार। नक्कीच आमदार संजय केळकर माझ्यासोबत होते। आज सफाई कामगारांचा जो वारसा हक्क आहे त्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी आज विधानसभेत जो आहे तो उपस्थित केलेला आहे। ठाणे लाईव्हची टीम नागपूरमध्ये आहे आणि या नागपूर अधिवेशनासंदर्भातल्या सगळ्या अपडेट्स जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवते। ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।